नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर आता वाजले बघा सकाळचे 8 आणि आमचे काय काय कामं झाले काय काय नाही ते दाखवते. सगळ्यात अगोदर तुम्हाला आमच्या इथला सूर्य दाखवते. तर बघा समोरच्या कॅमेऱ्याने, तर असा सूर्य निघलेला आहे बघा. छान सूर्याची किरण पडलेले दारामध्ये, तर मस्त वाटतं. आणि थोडी थोडी तुम्हाला धुई पण दिसत असेल. आमच्याकडं 9-10 वाजेपर्यंत धुई राहते बघा अशी शेतामध्ये. तर बघा, पण सकाळी सकाळी मस्त वाटतं. तर चला आपण समू काय करते ते बघू. समूचा आवाज मला इथं येतोय लगे. तर समू खेळती आईजवळ इकडं. समू, अय पिलो, ही पोरगी एक सकाळीच उठती बाई. हिचं काहीच काम राहत नाही सकाळी उठायचं. आईच्या अगोदर उठून बसलेली ती. तर तिकडं आमची चहा पाणी चालले आपल्या घरामध्ये. इकडं काय चालू आहे सोनूचं? आता मी बघितलेच ते बाबा मोबाईल मध्ये, तर व्हिडिओज काढते, बघते किती वाजले, सोनूला चहा देते पटकन. तर इकडं चहा उकळती बघा आपली. सोनूला चहा देते मी आता. तर या मग चहा घ्यायला. तर आता वाजले बघा 8:10 झाले. आमच्या सोनूला झाला उशीर, तर तो बाहेरच चहा घेतोय. फुक फुक फुक. हा मन जाय, बेस्ट ऑफ लक, बाय. तर गेला बघा सोनू पळत पळत. आणि इकडं काही चपात्या केल्या आम्ही. या आता कशाच्या भाकरी टाकू राहिल्या आत्या? तर कळण्याच्या 2 भाकरी टाकन, त्या मस्त लागते अर्धी अर्धी भाकर खायला. आणि इकडं मी आई आता चहा घेतो बघा. तर मंडळी आता वाजले बघा 11:30 आणि आता आम्ही करतोय जेवण. तर जेवायला काय काय केलं दाखवते तुम्हाला. आणि कोण कोण बसलेलं आहे जेवायला आज. तर सोनूश पप्पा माझ्या व्हिडिओमध्ये 3 दिवसांना नाही आहे, येतच नव्हते, कारण की ते घरीच नव्हते. आज ते घरी आहे, तर आम्ही सगळे जेवण करणार आहे. तर दाखवते तुम्हाला. तर सोनूश पप्पा तुम्ही तर आधीच जेवायला बसले. माझा व्हिडिओ मी चालू केला नाही, अजून सांगितलं नाही काय केलं काय नाही. तर मंडळी या जेवायला कांद्याची पात करेल. हे नाही मूग, हा मुगाच्या डाळीत. हा भारी झाली. सोबत एक काळण्याची भाकर आहे पा, एकदम पतली पतली. मिरच्या तळलेल्या आहे आणि मुळा आहे. मुळा पहिल्यांदा खवरलो आज वावरात लांबच्या आहे ना. नाही ना हो सोनूज पप्पा, इतकं खोटं कोण बोलतं. नेहमी नेहमी खाऊ घालतो आम्ही तुम्हाला मुळा, तुमच्या लक्षात राहत नाही. परवाच मुळा खाल्लात तुम्ही संध्याकाळी. हा, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं बघा सोनूच्या पप्पा ताईला आपल्या शेतातले मुळे वगैरे. त्यांना खरंच खूप आवडला सगळा भाजीपाला. तर इकडं बघा आत्या बसलेले आहे. तर आत्याने पण आत्याच ताट वाढलेले. आणि इकडं माझं ताट आहे. इकडं आई वाढून घेते, आजू आईचं वाढणं चालू आहे. जमला मला कांद्याची पात लय आवडती, भार लागून आले. चालन चालन. आणि मस्त आहे ना, मिरच्या पण भारी लागू राहिल्या त्याच्यासोबत. काल पण तळल्या होत्या आम्ही रात्री. आणि इकडं बघा समूला आत्ताच मी आंघोळ घातली. आई तिला झोका पण देऊ राहिली. आणि आता जेवायला पण बसणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला तिला. ते बघा समू कशी बघू लागली. समू आता आम्ही जेवण करू सर, याच्यातच झोप बाळा. तर खूप रडली बघा ती आज आंघोळ करताना. तिला बिलकुल आंघोळ आवडत नाही. चालन मग आम्ही आता करतो जेवण. तर या मग जेवण करायला. तर आत्ताच जेवण वगैरे झाले बघा ताई आपले. आणि आज मी तुम्हाला आमच्या चिंचाचं झाड दाखवते. आणि चिंचा किती मोठ्या झाल्या ते पण दाखवते समोरच्या कॅमेऱ्याने. तर बघा ताई केवढं मोठं झाड आहे आपलं चिंचाचं, खूप मोठं आहे. आणि किती खालीपर्यंत आहे बघा ते, की मांडी घालून बी चिंचा तोडू शकता तुम्ही बघा. तर हे बघा अशा चिंचा आल्या आपल्या झाडाला छान. आमच्या इकडं काय करता माहिती का ताई, जेव्हा चिंचा अशा राहता, म्हणजे कोणत्या पिकलेल्या चिंचा म्हणता बघा याला, म्हणजे नेमकंच पिकायला लागतात त्या, तर तेव्हाच चिंच विकून टाकता. 2,000, 3,000, 4,000. म्हणजे पिकल्याच्या नंतर ते व्यापारी लोक असते ना, तर ते ही चिंच झोडून घेऊन जाते.
कारण की आम्ही हिके हाताखाली विकत नाही बघा. तर आमच्या मामानी म्हणजे माझ्या सासऱ्यानी चीज दिली वाटतं, आमची केवढ्यात दिली ती माहीत नाही, पण अशा छान बघा चिचा आलेले आहे. आणि यालाच लागून परत बाजूला पण माझ्या चुलत देराचं हे चिचाचं झाड आहे. तर दोन्ही पण झाडं खूप छान आहे बघा. एका ताईनं कमेंट केली होती की मी समूच्या अन्नप्राशनचा कार्यक्रम केला होता ना आम्ही, तेव्हा एक आकाशी कलरची साडी नेसली होती बघा. तर ती साडी तुम्ही कुठून घेतली, खूप छान दिसते म्हणे. तर ताई ती साडी माझी नव्हती, माझ्या भाऊजाईची होती बघा. आणि आम्ही कार्यक्रम आईच्या घरी केलेला होता. तर मी इथून काही साड्या नेलेल्या नव्हत्या, मी तिचीच साडी नेसलेली होती. आणि तो म्हणजे ह्या चॅनलवर जर माझे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आमचा योगेश गोरे कॉमेडियन चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे समूच्या अन्नप्राशन कार्यक्रमाचा. आणि आम्ही भाऊजाया म्हणजे एकदम असं बहिणी बहिणीसारखंच राहतो बघा. का ती पण आमच्या साड्या नेसते, आम्ही पण तिच्या नेसतो, असं काही नाही आहे. आणि खरंच खूप चांगलं राहतो आम्ही. तर तिने मला त्या दिवशी सांगितलं ताई की समूचा आकाशी कलरचा फ्रॉक आहे, तुम्ही हीच साडी नेसा. तर मग तीच साडी नेसली मी आणि ती मला खरंच छान दिसत होती. तर सगळ्या ताईंनी मला चांगले कमेंट केले की चांगली दिसत होती म्हणून. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद ताई. तर इकडं समू उठली बघा आत्ताच आणि मी तिचा असं छान मेकअप केला, आंघोळ वगैरे झाली, झोप झाली. समू बोल बेटा, बोल समू. तर समू खेळती बघा आता इकडं. आपण रात्री व्हिडिओ टाकला होता बघा की आम्ही मेथीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरी केल्या. तर तो व्हिडिओ खरंच खूप सगळ्यांनी त्याला चांगल्या कमेंट केल्या आणि माझा व्हिडिओ पण बघितला, त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि त्याच्यात एका ताईची अशी कमेंट होती की बघ तू काही काम करत नाही, काही नाही, आईला कामाला लावती. आमची म्हणजे माझी भाऊजाई पण व्हिडिओ काढती ना, तर ती खूप काम करती, मला समज आईची किंमत नाही, असं त्यांना बोलायचं होतं. पण ताई मी जर काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणू शकता तुम्ही, तसं काही नाही. कारण की मी तुम्हाला काम करताना दिसतच नाही, ते बरोबर बोलता तुम्ही. पण असं नाही की मी काम करत नाही, मी पण काम करते. आणि एवढंच मी शेतात जात नाही, माझे घरचे कामं मी बरेच करते. आणि मी कॅमेरा धरते तेव्हा माझे व्हिडिओ होता समोरचे. आणि त्याची एडिटिंग मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलेले की मी स्वतः एडिटिंग करते. तर मला एडिटिंग करायला 2-3 तास व्हिडिओ जातो, कारण की मी नवीन आहे, मला एडिटिंग अजून जमत नाही. मला जशी जमते मी तशी टाकते. तर प्लीज अशा काही कमेंट करू नका. आणि ताई तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत नसेल तर तुम्ही नका बघू, कारण की मी काम करते हे मला माहिती आहे. हे मी तुम्हाला दाखवून व्हिडिओ नाही काढू शकत की मी हे काम करते बघा, मी ते काम करते बघा. माझ्या मनाला माहिती आहे मी किती काम करते किती नाही. तर चालेल, इथंच आपला ब्लॉग संपवू आपण. धन्यवाद, बाय.